प्रतीक आणि माझ्याला वरती चढून आहे ना टेम्पो सजवण्याचं काम चालू आहे. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही बघू शकता आम्ही आता झुंबर रावायला आलो आहे गावी. मी नापण्यामध्ये सकाळी आलो आणि नापण्यात आलो म्हणजे आम्ही जे झुंबर घेतलं होतं, झुंबर 2 होते जे क्रॉफर्ड मार्केटमध्ये घेतले होते. लास्ट व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवले, पण ते अजूनपर्यंत मी कोणते घेतलेत काय घेतले ते अजूनपर्यंत मी तुम्हा लोकांना म्हणजे डिस्क्लोज केलेच नव्हते. तर मी दाखवेन थोड्या वेळाने तुम्हाला व्हिडिओमध्ये. अजून काम चालू आहे तिकडे, सकाळपासून आम्ही काम करतोय. मी 8:45ला गावाला आलो नापण्यात आणि 9 वाजल्यापासून लगेच पटापट अंघोळ वगैरे करून 10:30 वाजता आम्ही कामाला सुरुवात झाली. माझा भाऊ आणि 2 त्याचे साथीदार आणि माझे सासरे आणि गावातली माणसं, असे आम्ही एक 10-12 जण होतो, सूरज वगैरे. तर सर्वांनी आम्ही मिळून तो झुंबर बांधण्याचं आणि बनवण्याचं काम चालू केलं. त्यात 2 वेळा वैभववाडीला जाऊन आलो. म्हणजे फेऱ्या चालूच आहेत, काही ना काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी. खूप लांब लांबपर्यंत हार्डवेअरची शॉप वगैरे हे सगळं मार्केटमध्येच मिळतं. तर काही काही गोष्टीसाठी ज्या गोष्टी लागत होत्या मध्ये मध्ये, त्या गोष्टींसाठी मला वैभववाडी जावं लागत होतं. आणि आता लिटरली सकाळपासून एवढं दमलो तुम्ही बघा. मला मी काळा पण किती झालोय, खूप टॅनिंग होतंय आणि खूप ऊन आहे गावाला. पण मजा येते यार, एक दिवस का होईना आलोय पण खूप मजा येते. कशा बोलतो ते वाईट बोलला, पण ते आता करूया काय बघा आम्ही असे झुंबर लावते गावाला. पप्पा दाखव, पप्पा काय करतात फिरव असं कॅमेरा. आणावं लागते. कोण आहे का वैभवडीत? काय वैभवडीत कोण म्हटलं आहे का आपल्याला? काय कसलं रावड हे मंदिर बघा ना आपल्यातलं. हा अजून अर्धा भाग बाकी यायचा आणि हा मोठा झुंबर. डायमंड जोडतात. दाखवायला भेटलं नाही पण काय काय कष्ट करायला लागतात आम्हाला. बघा तुम्ही किती वरती जायला लागतं. खाली बघू नका तुम्ही. तर मग हॅलो गाईज, तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली आम्ही आलो होतो फणसगावमध्ये. फणसगावमध्ये ह्याने जी पिंडी बनवायला दिली आहे, त्या पिंडीसाठी आम्ही जस्ट असं बघण्यासाठी आलो कुठपर्यंत तिचं काम झालं आहे. मी तर पहिल्यांदाच आलो इकडे. आवाज आहे का कसं कोरीव दगडाचं काम चालू आहे. आणि बघूया आता कशा प्रकारे पिंडी बनवली आपली. आणि फणसगावात एक खूप आतली वाडी. आता वाडी वगैरे नंतर सांगतो तुम्हाला. चला बाय, बोलूया नंतर. हे कसलं काम चालू आहे? हे काय दादा? हा मूर्ती ठेवण्यासाठी खाली पाट आहे. मूर्ती ठेवण्यासाठी खाली बैठक आहे ती. अच्छा, त्याच्यावरती मूर्ती बसणार. आलो आलो. या दगडात एका दगडात सिंगल दगडामध्ये मूर्ती बनवतात. या एवढ्या सिंगल दगडामध्ये? पिंडी आपली बनवली, पिंडी आपली आहे. अच्छा, हे आहे सिंगल दगड आहे. ही कोणती देवी? ही पेंढरी गावात. पेंढरी गावातली देवी. बाबा तुम्ही किती वर्षापासून करता? मी आता जवळजवळ 25-30 वर्ष झाली. अरे वा. त्याच्या अगोदर वडील करायचे, अच्छा, आजोबा करायचे, अरे वा. आता मुलगा पण करतो. आता बघू शकता मग तुम्ही इकडे अशा प्रकारच्या सगळ्या मूर्त्या आहेत. देव रवळनाथ आहेत का? हा, हे पण रवळनाथ आणि हे पण रवळनाथ ना? कटोकट करू का? वाव. बाहेरून करू. नाही, कटोकट ठेवा आता. हा, ह्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा मोठी ठेवली आहे. अर्धा इंच आणि मोठी आहे बघा. घासली ना, हा हा हा. वरून घासावी लागते. याच्यावर आपल्याला कलर वगैरे काय करायचं नाही ना? गणपती बाप्पा मोरया. फायनली अशा प्रकारे आमची आता झुंबर लावण्याची तयारी चालू झाली आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती गोड अशी स्माईल आली आहे.
दिलीप दादानी सगळी वरती देसाई काकांकडे एक भारी काम दिली आहे, जिम्मेदारी चांगली दिली आहे. बघू शकता असं झुंबराचा थोड्याच वेळात आमचं असं कम्प्लीट होणार, लाईट वगैरे लावणार, मग दाखवूया थोड्याच वेळात. बघा तात्या कशा प्रकारे मस्तपैकी काचावरती पोहोचवतात. काय खाल्लंय? पान खाल्लं वाटतं. तर मग फायनली गाईज सगळ्यांच्या अतूट अशा प्रयत्नानंतर आमचा झुंबर असा व्यवस्थित असा लागलेला आहे बघा. वाव. बाकीकडे एक फॅन लावायचा बाकी आहे. फॅन झाला की आम्ही मुंबईसाठी निघालो. खूप दमलो आहे आम्ही आता परतीच्या प्रवासासाठी निघणार आहोत. डायरेक्ट पुढच्या महिन्यात येणार. चला मजा करायची. मला थोडं शूट करायला मिळालं नाही. आता स्थानेश्वर देवाच्या इकडून पालखी निघाली आहे आणि बघा अशा प्रकारे खाली वाहतं पाणी आहे इकडे आणि पालखी आता इथून निघाली. पुढे गेली आहे. थोड्याच वेळ दाखवतो मी पालखी वगैरे सर्व. पायऱ्या उतरतोय. हे स्थानेश्वर मंदिर आहे. पूर्णपणे क्राउड झालेलं आहे इकडे. श्री राधेश्वर मंदिर उद्यापासून 3 दिवस मंदिराची पूजा करणार आहोत. अशा प्रकारे मंदिर इथं रेडी झालं आहे. काम चाललं आहे. राणी रांगोळ्या काढते इकडे. आणि हे सगळे बसतात बघा. सालाबादप्रमाणे याही वर्षी सगळ्यांना भेटण्याची संधी भेटली आहे मला. पालखीला आता पूर्ण एक फेरी मंदिराला मोठी. इमर्जिंग
अमेझिंग प्लेअर बघू शकता, आयकॉनिक प्लेअर. आज याची पुन्हा याला भेटण्यासाठी पुन्हा संधी मिळाली मला आज. अरे तर मग आता डेकोरेशन जरा करतोय. प्रतीक आणि माझ्याला वरती चढून आहे ना टेम्पो सजवण्याचं काम चालू आहे आणि हे सगळे टाइमपास करते तिकडे. पप्पू आपला वरती चढला पप्प्या. अरे सुटला काम करतात. आम्ही इथून जाणार आहोत. कोणाचं ह्याचं आणि तुझं कधी आहे? हा इकडे बघ. अरे म्हणून वगैरे सगळी पोरं बघा एकदम बिचारी मुंबईवर येऊन थकून वगैरे येऊन बिचारी मनापासून काम करतात टेम्पो सजवण्याचं. आणि टेम्पो वगैरे सजवतात म्हणजे आम्हाला आता फणसगावला जायचं आहे. तिकडून आम्ही देव वगैरे आणणार आहेत, पिंडी वगैरे सर्व. आणि थोडाच वेळात 2चा टाइम दिला, सगळ्यांना वाजल्यात 12:15. बघा आता हे डेकोरेशन करायला मला वाटतं अप्रोक्स 2-3 तास तर लागतील. एवढी मेहनत आहे यांच्याकडे. हा आणि ह्यांना जरा झेंड्यांची कामं दिली आहेत. हे आता पूर्ण गावापासून पूर्ण हद्दीपर्यंत नापण्यात झेंड्यांचा म्हणजे बोलतात ना झेंड्यांचा वर्षाव करणार आहेत. आणि प्रत्येक ठिकठिकाणी झेंडे लावणार आहेत. भगवा वादळ येणार आहे आज आमच्याकडे, बरोबर की नाही रे? आणि पप्पा आले इकडे. पप्पा आता इकडून कुठे जाणार आपण जरा सांगा. आता इथून कुठे जाणार आपण जरा सांगा. आता आम्ही इथून जाणार घरी. आता पोट पूजा करणार आणि मग जाणार फणसगावला. अच्छा. फणसगावला आमच्या मूर्त्या बनवायला दिलेल्या आहेत तिथे 6 महिन्यापूर्वी. अच्छा. त्या आता घेणार आणि मग मिरवणूक आमच्या सीमेपासून मंदिरापर्यंत धूमधडाक्यात दिंडी काढणार. दिंडी रूपात येणार. चला रामकृष्ण हरी. मधुर लस्सी बघा. आम्ही सगळे पेप्सी पितोय आणि इकडे लोक गोंड्यांच्या पाकळ्या काढतात. आणि इकडे आमची भक्ती मी सगळ्यात टाकणार आहे. हे बाबासाहेब इकडे. आणि आता इथे मंडळाचं पूजेचं काम आलं आणि हिला इकडे ऑफिसचं काम आठवलंय. हा हे आमच्या इकडे भाऊजी नमस्कार. ही सगळी गँग आमची. अरे बबली आली. मी व्लॉग चालू केला, ही लपून छपून ऐकला आणि आली इकडे. आता त्याला सोड दिला मांडीवर. काय करतोय आणि याच्या नाकाला बघा कसं आंब्यांचं सगळे डाग आले. हा माझा भाऊ आहे. तर तुमच्याकडे मुलगी जर कोण असेल त्याच्यासाठी बघा पुढच्या वर्षी लग्न करायचंय. आणि मुलगा माणुसकीला खूप चांगला आहे आणि बाजूला बाब्या आहे तर त्याचं पण पुढच्या वर्षात आम्हाला करून टाकायचंय. ह्याच वर्षी म्हणजे आता येणाऱ्या मे महिन्यात 26चा योग आलाय. 2026 मध्ये योग आहे बाबाचा. कोणाच्या मैत्रिणी वगैरे असतील तर जरा कळवा, कमेंट करा. मुलगा खूप चांगला आहे. मला अशा प्रकारे आता अगदी 2चा टाइम 12:30 झाल्यात. थोड्या वेळात आम्ही निघणार येतो. काय सपोज तू पण येणार आहेस ना? अजिबात टेन्शन नाही. मग आम्ही सगळे जाणार आलो थोडासा. चला पेप्सी पितो आणि नंतर बोलतो. पूर्णपणे आमचं डेकोरेशनचं काम झालंय. ही सगळी बिचारी मेहनती पोरं. अरे सूरज पाणी आण ना मला. अरे वा वा थँक्यू. काय म्हणतो कसा आहेस? कसा आहेस? अरे कसा आहेस? Are you crazy? अरे वा. Are you out of your mind? आल्या मला पप्पी दिली इकडे. वा 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 खुश झालास. आणि हा पांढरा बू
ह्याला कधी आपण व्लॉग मध्ये घेतलं नाही मला वाटतं. झेंडा लावणार आणि मस्त रंगीबिरंगी गाडी बनवली. इथे नळाची अशी सुविधा केली आहे. तर अशा प्रकारे बॉटल सप्लायचं काम करतात सगळे मेवणे माझे. आणि पाण्याची सोय म्हणजे पाणी आम्ही सरफरे बंधू यांच्याकडून ऑर्डर केलं आहे. चंद्रकांत हे प्रशांत सरफरे. तर मग अशा प्रकारे आमच्या इकडे आता कळसाची जरा व्यवस्था होते. सगळं फिटिंग करतात. सगळ्याची मेहनत बघा इकडे. नाही वेळा खालचं ते दे पप्पी एवढे लहान हा त्याच्यावरती ते काढते का त्याच्यामध्ये अजून एक बॉल आहे. चला कळस लावून घेऊया. त्या कळस लावायचा आपल्याला मंदिरावरचा. त्याची जरा बिचारे त्याची जरा फिटिंग वगैरे करतायत.